पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका पुतणे एकत्र येणार याची सर्वात पहिली बातमी एबीपी माझानं 6 नोव्हेंबर 2025ला दिली होती. तेव्हापासून केवळ चर्चा सुरू होत्या, दोन्ही बाजूंनी अपेक्षित संवाद घडत नव्हता. मग 24 डिसेंबर 2025ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचे विश्वासू अजित गव्हाणे यांच्यावरती सगळी जबाबदारी सोपवली. 25 डिसेंबरला शरद पवारांचे खासदार अमोल कोल्हे, आमदार रोहित पवार यांच्यासोबत अजित गव्हाणेंची पहिली बैठक झाली आणि बघता बघता अवघ्या 3 दिवसामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पवार कुटुंब एकत्र येत असल्याची घोषणा केली आणि याला मूर्त रूप देणारे अजित गव्हाणे आता आपल्यासोबत आहेत. नेमकं कसा हा सगळा प्रवास जो आहे तो अवघ्या 4 दिवसामध्ये घडला, अजित पवारांनी काय संदेश तुमच्याकडे दिलेला होता जेणेकरून दोन्ही पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले? खरं म्हणजे ही प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची सुरुवातीपासूनच मानसिकता राहिलेली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असली पाहिजे आणि त्या अनुषंगाने काही दिवसांपासून त्याच्या संदर्भातल्या चर्चा सर्वच ठिकाणी होत्या. आणि मग महापालिकेच्या निमित्ताने राज्यभर ज्या निवडणूक होत्या त्याच्यामध्ये जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं एकत्र येण्याची भूमिका अजितदादांनी आणि पवारसाहेबांनी सुद्धा जाहीर केली. सर्वच पक्षाने तशा प्रकारची भूमिका जाहीर केली होती आणि म्हणून सुरुवातीच्या काळापासून आम्ही तसा प्रयत्न सुरू केला होता. त्यांच्या पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्याच्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली, आम्ही पण सकारात्मक भूमिका ठेवली होती. आणि त्या अनुषंगाने मग त्या दिवशी खासदार साहेब आणि रोहितदादा आले आणि मग दोन्ही बाजूनी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर मग ते दादांना भेटले आणि त्याच्यावरती तुम्ही पाहिलं काल परवा दादांनी तो निर्णय जाहीर केलेला आहे. तर गेली 1.5 महिने आम्ही बघतोय की वेगवेगळ्या चर्चा केवळ बातम्यांमध्ये होत्या, अपेक्षित संवाद दोन्ही बाजूंनी घडत नव्हता. 24 डिसेंबरला अजित पवारांच्या गाडीतून अजित गव्हाणेंचा पुणे टू मुंबई हा एक प्रवास झाला आणि त्या प्रवासामध्ये हे सगळं बऱ्यापैकी दोन्ही पवार एकत्र येण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. तर काय अजितदादांनी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीनं आपण त्यांच्यासोबत जायचं? दादांशी चर्चा गाडीमध्ये जाताना सविस्तर झाली. दादांना ती माहिती दिली की कशा प्रकारची त्यांची मागणी आहे आणि दादांनी पण त्याला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला आणि मग त्यांनी काही सूचना केल्या. त्या अनुषंगाने दुसऱ्या दिवशी ती चर्चा आमची. नेमक्या त्या सूचना काय होत्या ज्याची सर्वांना उत्सुकता आहे की काय संवाद झाला होता? संवाद असा होता की आपल्याला या महापालिकेत निवडणूक जिंकायची आणि त्या अनुषंगाने जिथं जिथं त्यांचे उमेदवार जिंकू शकतात तिथं त्यांना आपण उमेदवारी दिली पाहिजे, अशा प्रकारचं दादांची सूचना होती. आणि त्याच पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी ती चर्चा सुरू केली आणि त्यांनी सुद्धा तसाच प्रतिसाद त्या दिवशी दिला आणि लगेच त्यांनी दादांची भेट घेऊन त्याला पुढची कारवाई करण्यात आली. खरं तर पवार काका पुतणे विभक्त झाले तेव्हापासून अजितदादा नेहमी म्हणतात की पवारसाहेब आमचे दैवतच आहेत. तर भावनिक होते अजितदादा यावेळी तुमच्या या संवादामध्ये, कारण वेळोवेळी त्यांच्याकडून पण तशा प्रकारचा आवाज जो आहे तो काकांकडं गेलेला आहे की आपण एकत्र यायला हवं. जाहीरपणे जरी बोलत नसले तरी कौटुंबिक त्यांचे रिलेशन आपण पाहिलेलेच आहे. अजितदादा नेहमीच जेव्हा पवार साहेबांचं नाव घेतात तेव्हा ते खूप इमोशनल असतात, आपण सगळ्यांनी अनेक वेळा पाहिलेले. आणि त्यावेळीच त्यांच्या भावना तशाच होत्या, कारण शेवटी ते त्यांचे सख्खे काका आहेत आणि राजकारणाची सुरुवात त्यांना साहेबांपासून झालेली आणि त्यामुळं दादांचं त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला पवारसाहेब हे दैवतच आहे. रोहित पवार आणि अमोल कोल्हे हेच तुमच्याशी संवाद साधणार आहेत हे दादांनी कधी तुम्हाला सांगितलं आणि त्यासाठी अजितदादांशी शरद पवार गटाकडून कुणी संपर्क साधला? अर्थात हे खूप दिवसापासून ह्या चर्चा चालू होत्या. आता सगळ्याच चर्चा आम्हाला माहीत नाहीत, परंतु त्याविषयी दादांनी मला सांगितलं की ते भेटतील तुला येऊन, तुम्ही सगळेच त्या ठिकाणी उपस्थित राहा. परंतु बाकीचे पदाधिकारी कामानिमित्त त्या ठिकाणी नव्हते, परंतु मग मी तीच चर्चा केली आणि लगेच त्याच्यावरती निर्णय पुढे झालेला आपण पाहिलेला आहे. 3 ज्या बैठका झाल्या अजितदादा, अमोल कोल्हे आणि रोहित पवार, या बैठकांमध्ये नेमका भावनिक टच होता की राजकीयच टच प्रत्येक चर्चेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला? नक्कीच त्याच्यामध्ये खूप भावनिक टच आहेच. त्याच्यामुळं जे घडलंय ते त्याचं कारण भावनिक टच असल्यामुळंच हे घडू शकलेलं आहे.
राजकारण म्हणजे जागा वाटपाच्या अनुषंगाने काही थोडीशी ताणाताण झाली, रस्सीखेच झाली की दोन्ही पवार कुटुंब एकत्र येत आहेत त्यामुळं दोन्ही बाजूनं कुठल्याही प्रकारची रस्सीखेच पाहायला मिळाली नाही. नाही, तसं काहीच घडलं नाही, कारण सगळ्यांचीच भूमिका एकत्र येण्याची असल्यामुळे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. खरं तर भविष्यात असं म्हटलं जातंय की आता हे पहिलं पाऊल आहे आणि शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे एकत्र येतील आणि त्याच्यासाठीचं हे पहिलं पडलेलं पाऊल आहे. विलिनीकरण होऊ शकतंय असं? नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच ती अपेक्षा आहे आणि आम्ही त्या अनुषंगानेच आमचे सगळ्यांचे प्रयत्न आहेत आणि आम्हाला आमच्यासाठी सगळ्यात आनंदाचा दिवस असेल जेव्हा एकत्र आम्ही येऊ तेव्हा. खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये हेच यासाठीचं पहिलं पाऊल पडलेलं आहे. तुम्ही खरा दुवा या निमित्तानं ठरलेला आहात. ज्या दिवशी अजित पवार आणि शरद पवारांचे पक्ष एकत्र येतील, पवार काका पुतणे एकत्र आले, याच्यावरती शिक्कामोर्तब होईल, त्या दिवशी अजित गव्हाणेंची काय प्रतिक्रिया असू शकते? नाही, खूपच आनंदाचा दिवस असणार आहे तो आणि माझ्यावरती जी काही जबाबदारी दादांनी दिली त्या प्रयत्नाला नक्कीच चांगलं यश आलं. त्याच्यामुळं आमच्या सगळ्यांनाच खूप आनंद होईल त्या दिवशी. पहिला तुम्ही साक्षीदार आहे हे नक्कीच तुम्हाला त्यावेळेला आठवेल. हो, नक्कीच, कारण दादांनी जबाबदारी दिली आणि ती यशस्वीपणे पार पडलेली आहे. तर शरद पवार आणि अजित पवार हे दोन्ही पक्ष जे आहेत ते साधारण 3-3.5 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत आणि पिंपरी चिंचवडमध्ये या अनुषंगाने पहिलं पाऊल पडलेलं आहे आणि त्यामुळंच भविष्यात जेव्हा पवार काका पुतण्यांचं खऱ्या अर्थानं विलिनीकरण होईल त्या दिवशी अजित गव्हाणेंचं नाव सर्वांना नक्की लक्षात राहील. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.